अन्न व औषध प्रशासनाने उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यातील विविध दूध संकलन केंद्रावर एकाच वेळी छापे टाकून दूध भेसळ प्रकरणातील 13 संशयितांना ताब्यात घेतलंय। या कारवाईमध्ये पुणे आणि नगर जिल्ह्यातील संशयितांचा समावेश असल्याचं समोर आलंय। ताब्यात घेतलेल्या संशयितांना पुढील चौकशीसाठी मंचर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। या प्रकरणाचा मध्यवर्ती गुन्हा मंचर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे। दरम्यान संपूर्ण कारवाई अत्यंत गुप्तपणे पार पडली। कारवाईबाबतची माहिती मिळवण्यासाठी मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता आरोपींची नावे व इतर तपशील अन्न औषध प्रशासनाकडून दिला जाईल असं सांगण्यात आले। मात्र एफडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वरिष्ठ स्तरावरून अधिकृत माहिती प्रसिद्ध केली जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। या कारवाईमुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील दूध संकलन व वितरण व्यवस्थेत खळबळ उडाली असून भेसळीच्या प्रकाराबाबत अधिकृत माहिती आणि तपासाचा सविस्तर तपशील येण्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय।